जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मेहेगाव शिवारातील गट नंबर 118/119 मध्ये रोही, रानडुक्कर व हरणाच्या कळपाने मका पिकाचे केले लाखो रुपयाचे नुकसान। रानडुक्कर, रोही व हरणाच्या कळपाने मका पिकाचे 60% नुकसान। वन विभाग, कृषी विभाग, प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकरी यांची मागणी। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मेहेगाव शिवारातील गट क्रमांक 118/119 मध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात 4 ते 5 एकर मक्याचे पीक पेरले असता ऐन मका कणसे टाकत असल्याने याच काळात जंगलातील प्राण्यांनी या पिकात घुसून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करून जवळपास 60% मक्याच्या पिकाचे नुकसान करून मका पिकाचे दांडे खाली पाडून मोडून टाकत 4 ते 5 लाख रुपयाचे नुकसान झालेले शेतकरी बांधवांनी सांगितले। यात रानडुक्कर, रोही व हरणाच्या कळपाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले असून वन विभाग, कृषी विभाग व महसूल प्रशासनाने शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकरी सौ विमलबाई संतोष कालभिले व बाबूराव गळू कालभिले या शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे। तसेच या संदर्भात वन विभाग, कृषी विभाग, महसूल विभागाशी संपर्क केला असता या सर्वांनी सांगितले की शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मदत मिळावी म्हणून प्रयत्न करू अशी माहिती वन विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या वतीने माहिती देण्यात आली। तसेच या संदर्भात शेतकरी बांधवांशी संपर्क केला असता शेतकरी बांधवांनी सांगितले की आम्हाला जर प्रशासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर लोकशाही मार्गाने पुढचे पाऊल उचलले जाईल असा इशारा देखील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलाय। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना। काय परिचय आपला? माझं नाव भगवान संतोष कालभिले आहे। माझी जमीन मेहेगाव शहरात गट नंबर 118/119 नंबर आहे। माझ्या आईचे नाव आहे विमलबाई संतोष कालभिले। काय गट नंबर? गट नंबर 118/119 आहे। तिथं आम्ही 5-6 एकर मध्ये मक्का पिकाचे पीक पेरलं होतं। तिथं रानडुकरांनी काही रोहींनी सगळे नुकसान करून टाकलं। आमचं 50-60% मक्का खाऊन टाकली। हरणाच्या कळपानं सर्व पीक उद्ध्वस्त करून टाकलं। माझी अशी मागणी कृषी विभागाकडे की आमचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। काय परिचय काका आपला? मी बाबूराव गणू कालभिले, मेहेगाव शिवार मध्ये माझी 118/119 गट नंबर जमीन आहे। तिथं आम्ही मक्का पेरली आहे आणि त्या मक्केत रोही आणि रानडुकरांनी फार नुकसान केली। कम से कम जवळपास 50 ते 60% नुकसान केलं आहे। माझी अशी विनंती की वन विभागाला पंचनामा करून माझी नुकसान